राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात पहिली ठिणगी कोल्हापुरात पडली। हसन मुश्रीफ सत्तेत सहभागी झाले असले तरी त्यांच्या विरोधातच भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी शड्डू ठोकलाय। त्यामुळे राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीत सत्तेत एकत्र असली तरी कागलमध्ये मात्र पक्षातल्या नेत्यांमधला संघर्ष कायम आहे, तो आणखी तीव्र झालाय। पाहुयात रिपोर्ट। भाजप राष्ट्रवादीचा नवा संसार जुळेना, कोल्हापुरात पडली पहिली ठिणगी। घाटगे मुश्रीफांमधला संघर्ष कायम। राज्यात रविवारी सत्तेची नवी समीकरणं जन्माला आली। अजितदादा राष्ट्रवादीला घेऊन सत्तेत डेरेदाखल झाले। विश्वासू सहकार्यांना मंत्रीपद पदरात पाडून घेत भाजप शिवसेनेसोबत नवा संसार त्यांनी थाटला। मात्र हा संसार भाजपच्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना काही रुचल्याचं दिसत नाहीये। याची पहिली ठिणगी कोल्हापूरच्या कागलमध्ये पडली। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजीत घाटगे यांनी उघड भूमिका घेतली आहे। हेळसांड झाली म्हणून गुरु बदलणारा मी नाही असं म्हणत त्यांनी मुश्रीफ यांच्यावर थेट निशाणा साधलाय। तर कोंढाणा परत घेण्यासाठी सज्ज व्हा असा थेट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। त्यामुळे पक्ष न सोडता भाजपमध्ये राहून मुश्रीफांची वैर घेण्याचा निर्धार घाटगेंनी केलाय। माझी कुचंबना झाली, माझी गैरसोय झाली म्हणून गुरु बदलणारा माणूस मी नाही। असे अनेक गुरु बदललेत कोणीतरी। खरं तर मुश्रीफांच्या मंत्रिपदानंतर समरजीत घाटगे नाराज असल्याचं समोर आलं। ते भाजप सोडतील असंही बोललं गेलं, पण पक्षश्रेष्ठींनी मंथरणी केल्यानंतर आता त्यांनी पक्षात राहण्याचा निर्णय घेतलाय। तर प्रमुख नेतेही भाजप घाटगेंच्या पाठीशी असल्याचं म्हणतायत। समरजीत घाटगे हा रक्तामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये असणारा कार्यकर्ता आहे। अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता आहे, निष्ठावान नेता आहे। निष्ठावान कार्यकर्ता, निष्ठावान नेता असल्यानंतर काही प्रसंग आला तरी समरजीत घाटगे सारखा नेता कधीही पक्षापासून फारकत घेऊ शकत नाही। सत्तेत सहभागी झालेल्या अजितदादांनी राष्ट्रवादी विधानसभेच्या 70 जागा लढणार असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे साहजिकच मुश्रीफ सुद्धा विधानसभा लढणार हे स्पष्ट आहे। मात्र फडणवीसांना भेटल्यावर समरजीत घाटगे यांना त्यांनी नेमका काय संदेश दिलाय आणि त्यातून समरजीत राजेंनी थेट उमेदवारी घोषित केली हे मात्र गुलदस्त्यात। त्यामुळे कोल्हापुरातून पडलेली ही ठिणगी वेळीच आवर घेणार की आणखी काही जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।